रायगड किल्ल्यावरनं आम्ही रोपवेच्या मार्गाने खाली उतरलो. पुण्यतिथीचा सोहळा आम्ही अनुभवला होता आणि ह्याबद्दलचा व्लॉग माझ्या चॅनलवरती या व्लॉगच्या आधीच पाहायला भेटेल. आय बटनमध्ये रायगडवरती अनुभवलेल्या पुण्यतिथीच्या व्लॉगची मी लिंक शेअर करतोय. रायगड किल्ला उतरल्यानंतर आम्ही परत मार्गस्थ झालो आमच्या घराकडे आणि जो मार्ग आम्ही निवडलेला तो होता खोपोली पाली रोडचा आणि त्याचमुळे पाली गावाजवळ आम्हाला एक मंदिर पाहायला मिळाले. आमच्याबरोबर असलेल्या आमच्या एका मित्राने त्याबद्दल सांगितले. खोपोली पाली रोडवरती सिद्धेश्वर गाव स्थित आहे, जे पाली गावापासून 3 किलोमीटरवरतीच आहे. सिद्धेश्वर गावात आम्ही आल्यावर आमच्या डोळ्यासमोर आम्हाला तैलबैला व सुधागड स्पष्टरित्या दिसत होते. संध्याकाळची वेळ झालेली आणि त्यामुळे थोडासा अंधार व्हायला सुरुवात झालेली. गावाच्या कमानीपासून आतमध्ये येताच आम्हाला मंदिराचे शिखर दिसायला लागले आणि मंदिर खरंच खूप भव्य आणि सुंदर आहे हे इथेच आम्हाला समजले. मंदिराच्या समोरच प्रशस्त अशी जागा आहे जिथे आपण आपली गाडी लावू शकतो. आम्ही गाडी लावली आणि मंदिराच्या दिशेने वाटचाल सुरू केली. नमस्कार मंडळी, राम राम. तर मग आज माझ्या ब्लॉगमध्ये आपले मंत्री आहेत, बघू शकता. सिद्धेश्वर मंदिराचं दर्शन घ्यायला आलेलो आणि हे सुद्धा इथे दर्शन घ्यायला आलेले. सो हे आहेत भुसे साहेब, जे आपले शिक्षण मंत्री आहेत. आणि काय म्हणता सर, कसे आहात? एकदम छान, एकदम छान, मस्त प्रसन्न चेहरा दिसतो एकदम. आणि अशीच पाहिजेत मंडळी आपल्याला मंत्रालयात. सो हे आहेत पंकज शाह सर, जे भुसे साहेबांसारखे दिसतात, जे मंत्री आहेत महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये, पण सगळे येऊन त्यांना भुसे साहेबच बोलतात. सो मी पण तसंच थोडीशी मस्करी केली. तर मग आत्ता आम्ही आलो आहे सिद्धेश्वर देवस्थानात. खूप सुंदर ठिकाण दिसतं आहे, मस्त प्रसन्न वाटायला लागलं इकडे आल्यानंतर. सो बरीच छोटी छोटी मंदिरं देखील आजूबाजूला आपल्याला पाहायला मिळतात. तर मग आता आपण जाऊया सिद्धेश्वर मंदिराकडे. पंकज दादांनीच आपल्याला ह्या मंदिराबद्दल सुचवलं आहे, कारण हे यादवकालीन मंदिर आहे आणि जुनं पुरातन मंदिर आहे आणि नुकतंच ह्याचं थोडंसं डागडुजी झालेली आहे किंवा थोडंसं रिस्टोरेशन झालेलं आहे. सो म्हटलं बघूया आपण इथे जर आपले शूज काढूया आणि पाहून घेऊया. खूपच सुंदर लोकेशन आहे आणि मस्त आहे ठिकाण. माझ्या पाठीमागे ऐतिहासिक घटना घडलेले असे काही किल्ले पाहायला मिळतात. त्यातला तैलबैला इथे मला दिसतोय. मला नाही वाटत कॅमेरामध्ये कॅप्चर होईल. आणि त्याच्याच बाजूला सुधागडसुद्धा आहे. सुधागडचा व्लॉग मी माझ्या चॅनलवरती शेअर केला आहे, तुम्ही जर का पाहिला नसेल तर नक्की पहा. तोपर्यंत आपण इथे दर्शन घेऊया सिद्धेश्वराचे. पायऱ्यांवरून वरती येताच आपल्याला नंदी दिसतो. खूप सुंदर आणि सुंदररित्या रंगवलेला हा नंदी दिसतो. आज मंदिराचे जे इंटिरियर्स आहेत ते मराठा काळातले किंवा पेशव्यांच्या काळातले असेल असे दिसून येते, पण हे पूर्णपणे दगडी बांधकाम आहे. दिसताना लाकडी दिसते. आतमध्ये येताच सिद्धेश्वराचे दर्शन झाले. ही सिद्धेश्वराची पिंड म्हणतात यादव कालापासून इथे स्थापित केलेली आहे. मंदिराचा घुमट, कळस खरंच खूप प्रशस्त असून असेच कळस आपल्याला इतरही ठिकाणी पाहायला मिळतात. सिद्धेश्वराचे दर्शन घेतले व मन शांत झालं. हे शिवलिंग देखील खूप मोठे आहे, प्रशस्त आहे. नेहमीप्रमाणे मी खूप इंटरेस्टेड असतो ते दर्शन घेतल्यानंतर मंदिरे न्याहाळण्यामध्ये. मंदिराचं बांधकाम, मंदिराची रचना मला खरंच खूप एक्साईट करते, कारण त्या काळामध्ये एवढे मोठे मोठे दगड कसे बसवले असतील, लॉक अँड कीची टेक्निक कशी केली असेल, कसे एक एक दगड तराशले असतील, हे पाहण्यातच मला खूप मजा येते. शिवलिंग देखील खूप प्राचीन आहे आणि ते दिसून येते. सिद्धेश्वराचे हे मंदिर असे म्हणतात की यादवकालीन आहे, पण बऱ्याच वेळा या मंदिराचे जीर्णोद्धार झालेले दिसतात. मूळ मंदिर जे यादवांनी बांधले असेल ते पाहायला मिळायचे नाही, पण त्यानंतर वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये या मंदिराचे जीर्णोद्धार झालेले दिसते.
खरे जे मंदिर आहे ते सभामंडपाच्या समोर दिसते आणि त्यानंतर सभामंडप. हा सभामंडपच मराठ्यांच्या किंवा पेशव्यांच्या काळात बांधलेला दिसतो. मंदिराच्या आतमध्ये आपल्याला गणपती दिसतात. त्याचबरोबर आपल्याला विष्णूंची मूर्ती देखील पाहायला मिळते. सभामंडपामुळे या मंदिराला एक वेगळंच गेटअप आलेलं आहे आणि त्याचमुळे हे मंदिर प्रशस्त वाटते. मंदिराच्या बाहेरील बाजूस अजून 2 छोटे मंदिरं आपल्याला पाहायला मिळतात. एक काळभैरवाचे तर दुसऱ्या बाजूस आपल्याला मंदिर पाहायला मिळते ते अंबिका देवीचे. पुरातन असा दीपस्तंभ देखील आपल्याला पाहायला मिळतो. हे होते काळभैरवाचे मंदिर आणि आपण पाहिलेले सिद्धेश्वर देवस्थान, ज्याचे आत्ताच आपण दर्शन घेतले. त्याच्याच बाजूस अजून एक छोटे मंदिर दिसते, ते आहे अंबिका मातेचे. मंदिराच्या बाहेर येताच आपल्याला काही जुन्या समाध्या पाहायला मिळतात. काही उद्ध्वस्त आहेत तर काही तशाच्या तशा आहेत. गाव तसे ऐतिहासिक व महत्त्वाच्या वाटेवरती आहे, त्यामुळे या मंदिराचं दर्शन घ्यायला बरीच मोठी मंडळी नक्कीच आली असतील. कारण जवळच सरसगड आहे, सुधागड आहे व जुन्या पायवाटा देखील आहेत. मंदिराचे दर्शन घेतले, महाराजांचे दर्शन घेतले आणि परत मुंबईकडे निघालो. तर मग ही होती आमची छोटीशी ट्रिप. रायगडचा किल्ला सर केला आणि आता आम्ही सगळे मित्र पालीच्या दिशेने निघालो आहे. पालीच्या गणपतीला जर का येणार असाल तर ह्या मंदिरात सुद्धा या, दर्शन घ्या. अप्रतिम ठिकाण आहे, शांतता इथे आपल्याला अनुभवायला मिळते. त्याचबरोबर जर का तुम्ही किल्ल्यांचे व ट्रेकिंगचे फॅन असाल तर तैलबैल किल्ला दिसतो इथून आणि मस्त सुंदर दृश्य आहे. त्याचबरोबर सुधागड देखील दिसतो. या दोन्ही किल्ल्यांचे व्लॉग्स माझ्या चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळते. भेटूया नवीन कॉन्टेंट सकट, नवीन ब्लॉग सकट. तोपर्यंत जय शंभूराजे, जय शिवराय.